विद्यार्थी आंदोलनाबाबत अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिनं केलेल्या वक्तव्याचा वाद आता आणखी चिघळत चालल्याचं दिसतंय. हा वाद शमतोय की काय असं वाटत असतानाच कंगनानं आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी एक व्हिडिओ जारी केला आणि या वादाला पुन्हा एकदा उकळी दिल्याचंही पाहायला मिळालं. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना पुन्हा बरळली. आंदोलक विद्यार्थी जनरेशन गटार. व्यवस्थेत बदल हवा तर निवडणुकीत उतरा. कंगनानं दिला आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला. बॉलिवूड क्वीन आणि भाजप खासदार कंगना रनौत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर चांगलीच भडकली आहे. त्याचं झालं असं, नीट आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराचा विरोध करण्याकरता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता कॉक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर आंदोलन केलं. तरुणाईच्या आंदोलनाचं मुख्य माध्यम राहिलं ते सोशल मीडिया. विविध रील्स, मीम्स करत, हाती स्लोगन झळकावत विद्यार्थ्यांनी कल्पक आणि विनोदी पोस्टर झळकावत आंदोलनात सहभाग घेतला. झालं, यावरूनच कंगनाला राग आला आणि संसदेच्या कामात शांत असलेली कंगना संसदेबाहेर मात्र भडकली आणि आंदोलक विद्यार्थ्यांना थेट जनरेशन गटर, किळसवाणे अशा आक्षेपार्ह शब्दांचा मारा करत तिनं संतापाला वाट मोकळी करून दिली. कंगनानं संसदेच्या परिसरात राग व्यक्त केलाच, शिवाय कंगनानं इंस्टाग्रामवर पोस्ट करत आंदोलक विद्यार्थ्यांवर जहरी टीका केली. आंदोलनातील हे व्हायरल रील्स, व्हिडिओ अत्यंत किळसवाणे असल्याचं कंगना म्हणतीये. हे सर्व अत्यंत अश्लील आणि कर्कश आहे. अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या मुलांना नेमकं कोण जन्म देतं, कोण वाढवतं, असा आक्षेपार्ह सवाल कंगनानं उपस्थित केलाय. जेनझीला कंगनानं जनरेशन गटर असं म्हटलंय. भारत हा विविधतेनं नटलेल्या सुंदर, शालीन आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला झुरळ म्हणून घेता आणि तुमचं रूप आणि वर्तनही तसंच आहे. यात कोणताही विरोधाभास नाही. तुम्ही जगाला तुमची घाण आणि कुरूपपणा दाखवत आहात. मी हे रील्स पाहून हादरले. मला आता यातून सावरण्याकरता डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, असं कंगनाचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर निवडून आलेल्या सरकारवर दबाव टाकून कुणाला मंत्रिपदावरून हटवायचं किंवा ठेवायचं हे जनता ठरवू शकत नाही, असं मतही कंगनानं देऊन टाकलंय. व्यवस्थेत बदल हवा असेल तर जंतर मंतरवरून सरकारला आदेश देण्यापेक्षा स्वतः निवडणूक लढवावी, असा सल्ला कंगना जेनझींना देतीये. तर तिनं दिल्ली पोलिसांच्या कारवाईचंही समर्थन केलंय. आंदोलक हिंसक होऊन संसद परिसरात घुसू शकतात, खासदारांवर हल्ला करू शकतात, अशी भीती संसदेतील उपस्थित खासदारांना वाटत होती. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी संरक्षण कवच म्हणून काम केलं, असं कंगनाचं म्हणणं आहे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं. कंगनाचं हे वक्तव्य समोर येताच लागलीच कॉक्रोच जनता पार्टीकडून कंगनावर जोरदार पलटवार करण्यात आलाय. कंगना रनौत ने भी जेनजीस को उनको कौन सीरियसली लेता है? जी, कंगना रनौत ने भी जेनजीस को उनको कौन सीरियसली लेता है? These words don't seem of a person who's mentally stable, because you wouldn't use this kind of language about the young. Like if there's a young person in your family who belongs to the Gen Z or Gen Alpha or whatever, would you use such language against them? So I don't know. I mean, Kangana Ranaut, I don't have much to say on her.
her own party members don't take her seriously. तर विरोधकांनी कंगनाच्या या विधानाचा चांगला समाचार घेतलाय. गटर से जो निकले हैं खुद वही तो पहचान सकते हैं कि गटर से कौन आए कौन नहीं आए. बहुत अफसोस की बात, एक महिला होते हुए ऐसे लिख रही है और ये सोचती है कि इसके वजह से उनकी तारीफ होगी और ये पार्लियामेंट में ये सरकार इनकी साथ देगी. बहुत जल्दी समझ में आएगी महिलाओं के साथ भाजपा क्या करती है. It's very sad कि such kind of statement is coming from a member of parliament who has worked in this industry, जो बहुत ही अच्छा काम करती है, लेकिन इस तरह का जो इनका संवेदनहीन स्टेटमेंट है उसकी हम कठोर निंदा करते हैं. जेनजीज को या जो नेक्स्ट जनरेशन की लड़कियां है, महिला है, उनको अगर वो गटर बोलते हैं तो कंगना रेनॉल्ड की जो सोच है वही गटर जैसी, ऐसे हम सबको कहना पड़ेगा. ये वेस्टर्न कल्चर के बारे में बहुत ये भाजपा के नेता बोलते हैं, लेकिन एक बार जो सब मंत्री है भाजपा के, उनके जो बच्चे हैं वो कहाँ पे पढ़ रहे वो थोड़ा देख लो. कंगना रेनॉल्ड जो भी एमपी है या एक्ट्रेस है, उनकी विचार ही खराब है. उनको जो भी मूवी आगे आएगा उसको बायकॉट करना चाहिए, ऐसा हम सबका कहना है. ती खासदार आहे, ती एक घाणेरडी नटी आहे, तिच्यावर असं करायला पाहिजे, इतके पाहिजे. खरं म्हणजे निवडलंय ह्यासाठी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब किंवा जे कोण आहेत आणि तिच्यावर कंट्रोल करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी वक्तव्य कुणीही करू नये. हा विषय अत्यंत गंभीर आहे. आपण बोलताना जरा विचार करायला हवा असं म्हणत घरचा आहेर देत गिरीश महाजनांनी कंगनाची कानउघडणीच केली आहे. मला वाटतं असं कोणी स्टेटमेंट करता कामा नये. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे, कारण इतके विषय गंभीर आहेत. मोदीजींनी स्वतः त्या विषयामध्ये आता लक्ष घालून मोदीजी स्वतः त्या विषयात बोलतायत. त्यांनी आता परीक्षा पद्धतीमध्ये किती सुधारणा ते करतायत. तर असं असताना मला वाटतं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपण थोडं तोडून वापरून बोललो पाहिजे. बरं, कंगनाची ही पहिलीच वेळ नाही. आजवरची कंगनाची वादग्रस्त वक्तव्य बघूया. शेतकऱ्यांचं आंदोलन परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर उभं. शेतकरी आंदोलनावर कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य. शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनास्थळी मृतदेह टांगले जात होते. बलात्काराच्या घटना घडलेल्या होत्या असंही कंगना म्हणाली. 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती. भारत खरा स्वातंत्र्य झाला 2014 म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारनंतर, असंही कंगनाचं वक्तव्य होतं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगनानं मात्र मुंबई म्हणजे POK असं वक्तव्य केलं होतं. तो मुझे लगता है कि ये जितने युवा लोग हैं वही एक्टर्स बनाते हैं, वही आपको इस मुकाम तक पहुंचाते हैं. जब तक वो आपके साथ रहेंगे तो आप रहेंगे, अगर वो नहीं रहेंगे तो फिर तकलीफ होगी. इसलिए सबको साथ लेकर चलना चाहिए. आपका जो प्रोफेशन है वो कोई भी हो, आप एक्टर हैं, डॉक्टर हैं या कोई भी हैं, जब तक लोग आपके साथ जुड़े हैं तब तक आप का जो अस्तित्व है वो इस दुनिया के अंदर मायने रखता है. दरअसल कोई फायदा नहीं. आता या सगळ्या मुद्द्यावर चौफेर टीका झाल्यावर मीडिया आपल्यावर गँगअप करतीये असं म्हणत कंगनानं आपल्या विधानाचं पुन्हा समर्थन करत मीडियावरच खापर फोडलंय. मैंने कुछ प्रोटेस्टर्स को जो कि गटर छाप, अनैतिक, अश्लील बिहेवियर सड़क पर बच्चों के सामने, बुजुर्गों के सामने, महिलाओं के सामने डिस्प्ले कर रहे थे, उसको नॉर्मलाइज करने से मना किया है कि वी डू नॉट एक्सेप्ट दिस इन दिस सोसाइटी. हम लोग नहीं चाहते कि हमारे घर के बच्चों को कोई जो है अपनी अश्लील हरकतों से जो है टाइम से पहले सेक्सुअलाइज कर दे. हमारे घर के बुजुर्गों के सामने जो है हमें शर्मिंदगी महसूस कर, हम नहीं इस तरह का बिहेवियर एक्सेप्ट करते हैं, उसको नॉर्मलाइज नहीं होने देंगे. तो मीडिया जो है मेरे खिलाफ गैंगअप कर रही है. समाजात वावरताना योग्य आचरणाचे नियम पाळणं आवश्यक आहे असा सल्ला जेनझींना अगदी तावा देणारी कंगना हा सल्ला मात्र स्वतःच्या आयुष्यात पाळायला विसरली का, अशी चर्चा आता या निमित्तानं होताना दिसतीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.